भारतीय सिनेसृष्टीतील शहेनशहा, स्टार ऑफ द मिलेनियम, बिग बी अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे महान अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन। त्यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबाद म्हणजेच सध्याच्या प्रयागराज इथं झाला। त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे प्रसिद्ध लेखक होते, तर आई तेजी बच्चन या सामाजिक कार्यकर्त्या होत्या। त्यांना अजिताभ नावाचे बंधूही आहेत। शेरवूड कॉलेज नैनिताल इथून त्यांनी काही काळ शिक्षण घेतलं। पुढे दिल्लीच्या किरोडीमल कॉलेजमधून त्यांनी BSc करून पदवी पूर्ण केली। बच्चन यांना सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती। त्यांच्यासाठी वडील हरिवंशराय बच्चन पृथ्वीराज कपूर यांनाही भेटले होते, पण पृथ्वीराज कपूर यांच्याकडून फार काही प्रतिसाद मिळाला नाही। ऑल इंडिया रेडिओच्या न्यूज रीडरसाठीची ऑडिशन त्यांनी दिली होती, पण त्यात त्यांना अपयश आलं। कोलकात्यातील एका कंपनीत त्यांना बिझनेस एक्झिक्युटिव्हची नोकरी मिळाली होती, मात्र त्यांचं मन अभिनयाकडे आकर्षित होत असल्यानं अखेरीस त्यांनी नोकरी सोडली। भुवन शोम हा अमिताभ यांचा पहिला सिनेमा, मात्र या सिनेमात ते दिसत नाही, तर त्यांनी या सिनेमाचं नॅरेशन केलंय। ते पहिल्यांदाच स्क्रीनवर दिसले 7 हिंदुस्थानी या चित्रपटातून। आनंद हा त्यांचा दुसराच सिनेमा। या सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचा सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला। प्यार की कहाणी हा त्यांचा चित्रपट फ्लॉप ठरला। परवाना चित्रपटही पडला। बॉम्बे टू गोवा हा विनोदी चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर हिट झाला। वयाच्या 30 पर्यंत त्यांचे 12 चित्रपट फ्लॉप झाले। त्याचवेळी जंजीर सिनेमासाठी प्रकाश मेहरा अँग्री यंग मॅन शोभेल अशा अभिनेत्याच्या शोधात होते। त्यावेळी सलीम जावेद यांच्यामुळे या सिनेमात अमिताभ यांची वर्णी लागली। हा सिनेमा अमिताभ यांच्यासाठी कलाटणी ठरला आणि त्यांना स्टार म्हणून या सिनेमानं इस्टॅब्लिश केलं। नमक हराममध्ये त्यांनी पुन्हा एकदा राजेश खन्ना यांच्यासोबत काम केलं। या सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं। अभिमान या हिट चित्रपटात ते आपल्या भावी पत्नी जया बच्चन यांच्यासह दिसले। दीवार हा त्यांचा पुढचा चित्रपटही खूपच गाजला। याच वर्षी आलेला शोले हा त्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरला। अमिताभ आणि धर्मेंद्र यांची जय वीरू ही जोडी अत्यंत लोकप्रिय झाली। या सिनेमाने लोकप्रियतेचे आणि बॉक्स ऑफिसचे अनेक विक्रम मोडले। चुपके चुपकेमध्ये त्यांनी पुन्हा एकदा धर्मेंद्र यांच्यासोबत काम करत विनोदाचा धुमाकूळ घातला। कभी कभी हा रोमॅन्टिक चित्रपटही सुपरहिट ठरला। हेराफेरी हा त्यांचा विनोद खन्ना यांच्यासोबतच्या सिनेमाने चांगला व्यवसाय केला। अमर अकबर अँथनी या मल्टीस्टारर सिनेमातील अमिताभ यांनी साकारलेला अँथनी लोकांना खूपच आवडला। त्रिशूल सिनेमात शोलेमधील बरीच कास्ट रिपीट झाली। डॉन सिनेमातील त्यांनी साकारलेल्या दोन्ही भूमिका लोकांना आवडल्या। यातील गाणी प्रचंड लोकप्रिय झाली। मुकद्दर का सिकंदर हा त्यांचा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट झाला। शान या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली। यारानामध्ये त्यांची अमजद खान यांच्यासोबत चांगलीच जुगलबंदी रंगली। नसीब चित्रपटानेही बॉक्स ऑफिस गाजवलं। लावारिस सिनेमासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला। सिलसिला हा त्यांचा चित्रपटही चांगला चालला। सत्ते पे सत्ताने प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं आणि उत्तम गल्लाही जमवला। नमक हलालमध्ये त्यांच्या विनोदी भूमिकेला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला। पग घुंगरू बांध मीरा नाची थी हे त्यांच्यावर चित्रित झालेलं गाणं आजही लोकप्रिय आहे। शक्ती या हिट सिनेमात त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली। कुली सिनेमातील फाईट सीनच्या वेळी ते जखमी झाले होते। सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर हिट ठरला। शराबी हा चित्रपटही सुपरहिट झाला। मर्द सिनेमातील त्यांचे संवाद खूपच लोकप्रिय झाले। आखरी रास्ता हा थ्रिलर चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला। शहेनशहा चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली। यातील त्यांचा रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहेनशाह हा संवाद प्रचंड गाजला। जादूगर या अमिताभ यांच्या सिनेमाकडून खूपच अपेक्षा होत्या, मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला। अग्निपथ चित्रपट त्यावेळी फ्लॉप ठरला, मात्र यातील भूमिकेसाठी अमिताभ यांना पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला। खुदा गवा चित्रपटानं ॲव्हरेज बिझनेस केला।
मेजर साहब या चित्रपटाने बऱ्यापैकी यश मिळवलं. बडे मियां छोटे मियां ही हिट झाला. सूर्यवंशम हा त्यांचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकला नाही. मोहब्बतेने जबरदस्त गल्ला जमवला. कभी खुशी कभी गम मधील त्यांच्या कामाचं खूपच कौतुक झालं. बागमान मधील त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांना आवडली. ब्लॅक सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सरकारमधील सुभाष नागरे प्रेक्षकांना भावला. राम गोपाल वर्मा किया सुपर फ्लॉप झाला. भूतनाथ मधील त्यांच्या भूतानं लहान मुलांवर मोहिनी घातली. चित्रपटातील त्यांची भूमिका संस्मरणीय ठरली. त्यांना यासाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळालं. शमिताब मधील त्यांच्या भूमिकेला चांगली पसंती मिळाली. पीकूमध्ये त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षक आणि समीक्षक अशा सगळ्यांनाच भावली. पिंकमध्ये त्यांनी जबरदस्त वकील साकारला. 102 नॉट आउट या सिनेमात त्यांनी 102 वर्षांच्या म्हाताऱ्याची भूमिका केली. बदला हा त्यांचा एक महत्त्वाचा सिनेमा ठरला. झुंड या नागराज मंजुळे दिग्दर्शित सिनेमात त्यांनी सॉकर कोचची भूमिका केली. ब्रह्मास्त्र हा त्यांची भूमिका असलेला सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजला. गणपत हा त्यांचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. भारत सरकारने त्यांना सिनेमातील योगदानाबद्दल 1984 मध्ये पद्मश्री, 2001 मध्ये पद्मभूषण आणि 2015 मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केलंय. 2007 मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर देऊन सन्मानित केलं. 2019 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. आजवर त्यांना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. फिल्मफेअर, राष्ट्रीय पुरस्कार, स्टारडस्ट, झी सिने, आयफा अशा अनेक पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित केलं गेलंय. ABCL ही त्यांच्या मालकीची कंपनी आहे. याद्वारे त्यांनी अनेक इव्हेंट्स आयोजित केलेत. सिनेमांची निर्मिती आणि वितरणातही ही कंपनी काम करते. मात्र एकेकाळी ही कंपनी फार मोठ्या कर्जाच्या विळख्यात सापडली होती. त्यावेळी अमिताभ यांचा पडता काळ होता. मात्र अमिताभ यांनी पुढे अखेरीस सारं कर्ज फेडून स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केलं. कौन बनेगा करोडपती या शोचं ते 2000 पासून सूत्रसंचालन करत आहेत. आजही या कार्यक्रमाला मोठा TRP मिळतो. अमिताभ अनेक मोठमोठ्या ब्रँड्सचा प्रमुख चेहरा आहेत. ते अनेकदा सामाजिक कार्यांसाठी मोठी रक्कम दान करतात. पोलिओसाठी त्यांनी अनेक वर्ष कॅम्पेन केलं. स्वच्छ भारत मिशनसाठीही ते अँबॅसेडर होते. कोविड काळात त्यांनी कोट्यवधी रुपयांचे ऑक्सिजन सिलेंडर दिलेत. 1984 मध्ये बच्चन यांनी अभिनयातून ब्रेक घेत निवडणूक लढवली. ते निवडूनही आले. मात्र पुढे बोफोर्स प्रकरणात त्यांचं नाव आल्याने त्यांच्यावर खूप टीका झाली. मी नेता नाही तर अभिनेता म्हणूनच योग्य आहे. राजकारणात येणं ही आपली मोठी चूक होती असं ते म्हणतात. अमिताभ आपल्या वक्तशीरपणासाठी ओळखले जातात. आजही ते वेळेच्या आधी सेटवर पोहोचतात. जगभरात त्यांच्यावर शेकडो पुस्तकं लिहिली गेली आहेत. 1973 मध्ये त्यांचा जया भादुरी यांच्याशी विवाह झाला. त्यांना श्वेता आणि अभिषेक अशी 2 मुलं आहेत. ऐश्वर्या राय ही अमिताभ यांची सून आहे. त्यांचे बंधू अजिताभ हे बिझनेसमन आहेत. मात्र अजिताभ आणि त्यांची फॅमिली लाईमलाईट पासून दूर राहते. जगातला सर्वात मोठा स्टार म्हणून अनेकदा अमिताभ बच्चन यांचं नाव घेतलं जातं. आज या सिनेमाच्या शहेनशहाचा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्स कडून मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला अमिताभ बच्चन यांचा कोणता सिनेमा आणि त्यांची कोणती भूमिका भावली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.